फोकस पाहिजे तर फोकस फक्त आपल्या स्पर्धा परीक्षेवरतीच पाहिजे. बरोबर आहे. IPS ऑफिसर बिरदेव सिद्धप्पा डोने. बरोबर आहे. अभ्यास कसा केला संपूर्ण खरी मुलाखत आपण आता घेणार आहे मित्रांनो. लढायचं झटायचं पण जे स्वप्न आहे ते ड्रीम पूर्ण करून दाखवायचं हे आपल्या IPS ऑफिसर सिद्धप्पा डोने यांनी हे करून दाखवलं. बरोबर आहे. काय असते मेहनत चिकाटी यांनी हे आता सत्यामध्ये उतरून दाखवलं. पूर्ण आपल्या महाराष्ट्राला इंडियाला सगळ्याला ते समजलं. बरोबर आहे. त्यांची खरी मुलाखत त्यांची सुरुवात स्टार्टिंग कशी झाली काय झाली सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही काय शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. बघा आता मित्रांनो, बघा मित्रांनो, IPS ऑफिसर बिरदेव सिद्धप्पा डोने. बरोबर आहे. हे काय झालेले आहेत IPS ऑफिसर आपल्या महाराष्ट्राचे. त्यांचा ऑल इंडिया रँक म्हणजे इयर किती आहे तर 551वा रँक आहे द्यायचा. बरोबर आहे. ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी 4 ते 5 दिवस ते काय मेंढ्या पाठीमागे गेले होते का. वडिलांची तब्येत फादरची तब्येत काय कमी झाली होती. त्यांच्या वडिलांना काय किडनी स्टोन झाल्याचं म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं. म्हणून 4 ते 5 दिवस आपले IPS ऑफिसर बिरदेव मेंढ्या पाठीमागे गेले होते. त्यांनी 2021 पासून काय UPSCची प्रिपरेशन म्हणजे आपण त्याला मराठीत तयारी चालू केली. त्यांनी UPSCची तयारी चालू केली त्यावेळेस ते एक दिवसही सुद्धा काय मेंढ्या पाठीमागे गेले नव्हते. बरोबर आहे. 2021 साली त्यांनी आपली UPSCची काय तयारी चालू केली. ते UPSC तयारी चालू केल्यानंतर त्यांनी 2025 पर्यंत त्यांनी काय सतत चिकाटी मेहनतीने काय अभ्यास करतच राहिले. त्यांची एक गोष्ट सांगतो मी मित्रांनो, पहिली ते तुम्हाला आतापर्यंत त्यांनी ग्रॅज्युएट पोस्टपर्यंत. बरोबर आहे. पहिली ते 7वी पर्यंत ज्यांचे ते शिक्षण आहे ते आपल्या काय ZP मध्येच झालं म्हणजे जिल्हा परिषद शाळेपर्यंत. बरोबर आहे. नंतर ते दुसऱ्या शाळेमध्ये गेले 7वी पासून पुढे. बरोबर आहे. नंतर त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यांनी हे आपल्या पुणे साईडला. बरोबर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग त्या कॉलेजमधून कंप्लीट केलं त्यांनी आणि नंतरच एप्रिल 2021 पासून त्यांनी काय UPSCची तयारी चालू केली. UPSCची तयारी चालू केली असताना त्यांना आपल्या काय मुलाखतीमध्ये सांगितलं 2021ला जशी मी UPSCची तयारी चालू केली तशी मी मेंढ्या पाठीमागं काय गेलेलो नाही. मीडियावाल्यांनी ते काय आपलं काय व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी काय जास्त काय पॉईंट्स आहे ते ॲड केलेले होते. बरोबर आहे. त्यांनी आपल्याला काय क्लिअरपणे सांगितलं की मी कधीच मेंढ्या पाठीमागं गेलो नाही. रिझल्ट आला त्याच्या 4 ते 5 दिवस अगोदर वडिलांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झाल्यामुळे 4 ते 5 दिवस मी मेंढ्या पाठीमागं होतो. बरोबर आहे. हे त्यांनी आपल्याला काय क्लिअरपणे सांगितलेलं आहे मुलाखतीमध्ये. बरोबर आहे. मित्रांनो, आता मी त्यांचे काही तुम्हाला 4-5 महत्त्वाचे पॉईंट्स सांगतो की ते पॉईंट्स आपल्याला खूप काही त्यामधून शिकण्यासारखं आहे. त्या पॉईंट्समधून पहिला पॉईंट्समध्ये काय माहिती का, त्यांचं जेव्हा मोबाईल चोरीला गेला होता तर ते पोलिसांनी त्यांना काय भावच दिला नाही. भाव दिला नाही. तुमचा मोबाईल चोरीला गेला तर आम्ही काय करू असं काहीच नाही. भाव दिला नाही. आणि बिरदेव आपले IPS ऑफिसर बिरदेव काय म्हणत आहे हे ऐकून सुद्धा घेतलं नव्हतं आणि आज तेच काय IPS झालेले आहेत. हा त्यांचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला त्यांचा. दुसरा मुद्दा असा, त्यांचे जे मित्र होते सोळंके. बरोबर आहे. दुसरा मुद्दा सोळंके त्यांचा मित्र तर त्यांच्या वाईफ ह्या आपल्या बिरदेवला काय सख्या देरासारखं वागणूक द्यायच्या आणि प्रत्येक मेन्स झाल्यानंतर त्यांना दिल्ली किंवा मुंबई पुणे साईडला ते राहतात त्या ठिकाणी तिथे त्याला घेऊन जायच्या आणि सख्या देरासारखी वागणूक द्यायच्या. आणि तिसरा पॉईंट म्हणजे IPS ऑफिसर आपले बिरदेव डोने यांचा जागी मोठा भाऊ आहे. कोणता मोठा भाऊ, मोठ्या भावाने काय आर्मी जॉईन केली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. आणि आपले बिरदेवला म्हणजे छोट्या भावाला त्यांचं म्हणणं आपण आर्मी जॉईन केली तर छोट्या भावाला UPSCसाठी काय मदत होईल. हा त्यांचा महत्त्वाचा तिसरा किस्सा असा आहे. आणि त्याच्यानंतर काय चौथा किस्सासुद्धा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. चौथा किस्सा म्हणजे असा की जेव्हा जे पुण्याला म्हणजे
त्यांनी चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी दिल्लीला राहून काय UPSCची तयारी केलेली आहे. बरोबर आहे. UPSCची तयारी केली दिल्लीला राहून, क्लास कंप्लीट केले दिल्लीला. त्याच्यानंतर त्यांच्या भावाने काय दिल्ली त्यांना सोडायचे सांगितले. त्यानंतर दिल्ली सोडून ते कुठे आले, पुणे येथे आले. पुण्याला आल्यानंतर त्यांनी काय तिथे त्यांनी क्लास जॉईन केले नाही. तिथे त्यांनी सेल्फ स्टडी केली. फक्त काय इंटरव्ह्यूचे क्लास त्यांनी जॉईन केले होते कुठं, आपले पुणे साईडला मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, त्यांनी 2021 पासून कधी मेंढ्या चारलेल्या नव्हत्या. फक्त 4 ते 5 दिवस त्यांनी मेंढ्या चारल्या होत्या मित्रांनो. तर IPS ऑफिसर आपले सिद्धप्पा डोने हे एवढ्या गरीब परिस्थितीतून IPS पोस्टपर्यंत पोहोचू शकते, तर तुम्ही का पोहोचू शकत नाही मित्रांनो, हे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे. जय हिंद, वंदे मातरम.